प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमाचे शुभेच्छा। तुम्ही प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा। आनंदाशिवाय दुःख असू नये। आपण नेहमी आनंदी आणि मनापासून प्रसन्न राहावं असंच आपल्या पित्याला येशू ख्रिस्ताला वाटतं। तो तुमचा पिता आहे ना, म्हणून तो म्हणतो माझी मुलं आनंदी असावीत असं त्याला वाटतं। म्हणूनच आपण आनंदी राहावं म्हणून आपल्या दुःखाला आनंदात रूपांतरित करण्यासाठी तो स्वतःला क्रूसावर बलिदान दिला आणि आपली दुःख क्रूसावर वाहून घेतली। तो परमेश्वर आपल्याला आनंद देण्यासाठी चमत्कार करतो आणि आपल्याला प्रसन्न करतो। तेवढंच नाही तर दररोज आपल्या जीवनाच्या प्रवासात तो आपल्याला साथ देतो आणि सर्व प्रकारे मदत करतो। आजही तो तुम्हाला मदत करणारा परमेश्वर म्हणून तुमच्याशी बोलत आहे। बायबलमध्ये त्याने काय काय केलं आहे ते पाहिलं तर खूप आश्चर्य वाटेल। त्यात एक गोष्ट पहा, यशाया 51व्या अध्यायाच्या 16व्या वचनात, मी माझ्या हाताच्या सावलीने तुला झाकतो। माझ्या मुला, मी माझ्या हाताच्या सावलीने तुला झाकतो। माझ्या मुली, मी माझ्या हाताच्या सावलीने तुला झाकतो। असे प्रभू म्हणतो, हाताची सावली। उन्हात गेल्याशिवाय सावलीचं मोल कळत नाही असं एक वाक्य आहे। उन्हाच्या तीव्रतेत जाताना जर सावली मिळाली तर खूप आनंद होतो, बरोबर ना? मग हे ऊन आपल्याला त्रास देतं, आपल्याला अस्वस्थ करतं, पण सावलीत गेल्यावर लगेचच एक समाधान, एक आनंद मिळतो। परमेश्वर आपल्या हाताच्या सावलीने आपल्याला झाकतो म्हणे। या उन्हाळ्याच्या काळात सावली आपल्यासाठी खूप गरजेची असते, म्हणूनच आपण छत्री धरतो। आपण सावली असलेल्या एखाद्या ठिकाणाचा शोध घेतो, झाडाच्या सावलीत जाऊन थोडं विश्रांती घेतो। सावली किती आवश्यक आहे हे उन्हात गेल्यावरच आपल्याला कळतं। आता परमेश्वर आपल्या हाताच्या सावलीने आपल्याला झाकतो म्हणे। जसं या उन्हाच्या उष्णतेपासून आणि परिणामांपासून आपण वाचण्यासाठी सावली शोधतो, तसंच या जगात अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी जेव्हा आपल्यावर येतात तेव्हा आपण त्रस्त होऊ नये म्हणून देवाचा हात आपल्याला झाकून संरक्षण करतो। एकदा परदेशात गेलो होतो तेव्हा मला एका उद्यानाभोवती फिरायला घेऊन गेले। तिथे एक खूपच सुंदर उद्यान होतं। छान बाग आहे म्हणून ते मला तिथे घेऊन गेले। खूप लोक तिथे कुटुंबासह बसलेले होते। ते खूप आनंद घेत होते आणि खूपच खुश होते। यांना उन्हाळा आला की खूप आनंद होतो। ते थंड हवामानात राहतात ना। अमेरिकेसारख्या, कॅनडासारख्या, इंग्लंडसारख्या देशांमध्ये गेलं की असंच असतं। मग उन्हाळा आला की ते खूप आनंदी असतात, उन्हात बसलेले असतात, संपूर्ण कुटुंब एकत्र बसलेलं असतं। आपल्या गावातलं ऊन वेगळंच असतं। आपण तिच्या उन्हात गेलो तर त्रास होतो, सावली शोधतो, पण ते मात्र उन्हात आनंदाने बसलेले असतात। अशा प्रकारे ते उन्हात बसलेले असतात, संपूर्ण कुटुंब एकत्र। एक लहानसं बाळ तसंच झोपलेलं असतं, छानसं तसंच गुंडाळून ठेवलं झोपलेलं आहे। पण उन्हामुळे जेव्हा त्या बाळावर ऊन पडतं तेव्हा त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो, चेहरा सुकतो। अचानक पाहिलं तर एक सावली येऊन त्या बाळाच्या चेहऱ्यावर पडते आणि ऊन नाहीसं होऊन सावली येते। पाहिलं तर काय, त्या बाळाचा वडील मागून येणाऱ्या सूर्यप्रकाशाला अडवण्यासाठी आपले दोन्ही हात पसरवून त्या चेहऱ्यावर सावली निर्माण करत आहेत। थोडा वेळ तशी सावली राहते, नंतर ढग आले की आपोआप सावली येतेच ना। तो थोडासा वेळ जरी असला तरी त्या बाळाच्या चेहऱ्यावर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्याने आपले हात आडवे करून सावली निर्माण केली आणि त्यामुळे ते बाळ उन्हाच्या तीव्रतेपासून वाचून शांतपणे झोपलेलं होतं। मी ते पाहिल्यावर लगेचच मला आठवलेली गोष्ट म्हणजे हे वेदवचनच होतं। माझ्या हाताच्या सावलीने मी तुला झाकतो असं परमेश्वर म्हणतो। म्हणजेच परमेश्वराचा हात हा मोठा हात आहे, अत्यंत विशाल आणि भव्य हात। तो हात आपल्यावर सावली पडेल अशा प्रकारे धरतो, जेणेकरून आपण त्या उन्हाच्या तीव्रतेपासून वाचू शकू। म्हणजेच जगातील दुःख, समस्या, संकट, क्लेश या सगळ्यांचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून त्या सावलीखाली एक गोडवा, एक मनाला सुखावणारा आनंद निर्माण होतो।
अशा प्रकारे प्रभू आपल्याला मार्गदर्शन करतो. आज तुमच्यासाठी ती सावली अत्यावश्यक आहे. प्रभूच्या हाताची सावली, कारण तुम्ही त्रासलेले आहात, दुःखात आहात. प्रभू वचन देतो, माझा पुत्रा, मी माझ्या हाताच्या सावलीने तुला झाकीन. माझी कन्या, मी तुला माझ्या हाताच्या सावलीने झाकून तुला सावली देऊन सुरक्षित ठेवीन आणि मार्गदर्शन करीन, असं तो म्हणतो. तो हात पहा, त्यावर जखमा आहेत. त्याच्या हातावर जखमा आहेत, खेळ घुसलेल्याच्या जखमा. त्या खेळांनी भेदलेल्या हातांनीच तो आपल्याला झाकतो. तो हात पाहिल्यावर दरवेळी आठवते, माझ्या मुलांसाठी मी क्रूसावर ठोठावण्यात आलो. खेळांनी छिद्र पाडले गेले आणि या जखमा मी स्वीकारल्या आहेत. मग त्या जखमांनी भरलेल्या हाताच्या सावलीत जेव्हा तो आपल्याला झाकतो, तेव्हा कोणतेही संकट आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आता सांगा, प्रभू, त्या जखमांनी भरलेल्या हातांनी मला झाकून माझं रक्षण करा. माझ्या आयुष्यात ही सावली आणा. तुमच्या हाताच्या सावलीने तुम्ही मला झाकता. तुम्ही सांगितलंत, मी त्यावर विश्वास ठेवतो. एकदा धन्यवाद म्हणून बघा, तुमच्या मनात मोठा आनंद निर्माण होईल. प्रभू, तुमच्या हाताच्या सावलीने आम्हाला झाकून रक्षण केल्याबद्दल तुमच्या प्रेमासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. किलांनी छिद्रलेले ते हात, आमच्यासाठी जखमी झालेले ते हात आणि जखमांचे निशाण स्वीकारलेल्या त्या हातांसाठी आम्ही आभार मानतो. त्या हाताची सावली आमच्यावर, माझ्यावर पडते. तुझ्या कृपेने धन्यवाद. तुला स्तुती, येशूच्या नावाने. आमेन, आमेन.